नमस्कार, मी राधिका आणि आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 7th स्टँडर्ड सोप्या मराठीचा मराठी पाठ्यपुस्तकमधील 7th नंबरचा जो लेसन आहे समाज सुधारक महात्मा फुले तो एक्सप्लेन करणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आता सगळ्यात अगोदर बघूया समाज सुधारक म्हणजे काय. तर समाज सुधारक म्हणजे सोशल रिफॉर्मर. तर महात्मा फुलेंबद्दल एक खूप छान अशी स्टोरी या लेसनमध्ये आपल्याला सांगितलेली आहे. पूर्वीच्या काळी आपल्या समाजात सगळ्यांना समान वागणूक मिळत नव्हती. म्हणजे अगोदरच्या काळामध्ये आपल्या समाजामध्ये सगळ्यांना समान वागणूक म्हणजे सगळ्यांसोबत सेम बिहेवियर केलं जात नव्हतं. गरीब, श्रीमंत, स्पृश्य, अस्पृश्य. गरीब म्हणजे काही गरीब असायचे, काही श्रीमंत असायचे. तर ह्याच्यामध्ये काय होतं, तर ह्याच्यामध्ये भेदभाव म्हणजे पार्शियलिटी केली जात होते. स्पृश्य, अस्पृश्य. स्पृश्य म्हणजेच काय, तर टचेबल, ज्यांना आपण शिवू शकतो असे म्हणजेच टचेबल, आणि अस्पृश्य म्हणजे अनटचेबल, ज्यांना आपण स्पर्शही करू शकत नाही. स्त्री, पुरुष म्हणजे स्त्री, जेंट्स आणि लेडीजमध्ये पण खूप काय होतं, तर भेदभाव. असे भेदभाव करत असे. भेदभावाचं मिनिंग काय आहे, पार्सिलिटी किंवा डिस्क्रिमिनेशन म्हणू शकता. मुलींना तर शाळा माहीतच नव्हती आणि त्यावेळेस मुलींना शाळा म्हणजे लेडीजला एवढे अधिकारच नव्हते, त्यांना स्कूलच माहिती नव्हते. अशा काळात ज्योतिबांनी पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा काढली आणि त्यावेळची गोष्ट आहे जेव्हा बायकांना, मुलींना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तेव्हा ज्योतिबांनी पहिल्यांदा मुलींसाठी शाळा काढली. कुठे, तर पुण्यामध्ये. अस्पृश्यांना स्वतःच्या घरात प्रवेश दिला. अस्पृश्य म्हणजे ज्यांना लोक टच पण करत नव्हते, अशा लोकांना त्यांनी स्वतःच्या घरामध्ये प्रवेश दिला, म्हणजे येण्याची परमिशन दिली. त्यांच्यासाठी रात्रीच्या शाळा काढल्या, म्हणजे दिवसा लोक शिकवून देणार नाहीत म्हणून त्यांनी काय केलं, तर रात्रीचं त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. कारण अस्पृश्य लोकांना त्यावेळेस शिकण्याची मुभा नव्हती, म्हणजेच काय, तर परमिशन नव्हती. सगळ्यांचे अज्ञान दूर व्हावे म्हणून त्यांनी प्रयत्न सुरू केले. आता अज्ञान म्हणजेच काय, तर इग्नोरन्स, म्हणजे त्यांनी पण शिकून पुढे गेलं पाहिजे म्हणून ते काय करायला लागले, तर प्रयत्न करायला लागले. मुलींना साक्षर करण्याचा वसा त्यांनी घेतला, हे काही लोकांना सहन झाले नाही आणि मुलींना शिकवायला सुरुवात केली. मुलींना एज्युकेटेड करण्यासाठी जो त्यांनी पण केला, जो संकल्प केला, हे काही लोकांना सहन होईना झालं. साक्षर करणं म्हणजे एज्युकेटेड करणं आणि वसा घेणं म्हणजेच काय, तर व्रत करणं किंवा संकल्प करणं. सो हे काम त्यांनी हाती घेतलं आणि हे काही लोकांना आवडलं नाही. त्यांनी ज्योतिबांचा खूप छळ केला, म्हणजे ते ज्योतिबांना खूप त्रास द्यायला चालू केलं. छळ करणं म्हणजेच काय, तर हॅरॅसमेंट करणं. सो ज्योतिबांना ते खूप हॅरॅसमेंट करू लागले. एकदा एक प्रसंग घडला आणि अशीच एकदाची एक गोष्ट आहे. मध्यरात्रीची वेळ होती. मध्यरात्री म्हणजेच काय, तर मिडनाईटला, अर्ध्या रात्री. काळा कुट्ट अंधार पसरला होता. काळा कुट्ट अंधार म्हणजेच खूप अंधार असतो त्यावेळेस, जेव्हा त्याला काय म्हणू शकतो, डार्क किंवा डार्कनेस. अशा वेळी दोन माणसे ज्योतिबांच्या घरात शिरली आणि त्यावेळेस ज्योतिबांच्या घरामध्ये दोन माणसं येतात. त्यांच्या हातात तलवारी होत्या. मग ते लोक अशीच आली होती का, तर नाही, त्यांच्या हातामध्ये काय होत्या, तर तलवारी. त्यांची चाहूल लागतात ज्योतिबा उठले. चाहूल लागणं म्हणजेच काय, तर त्यांना थोडं हिंट आली की आपल्या घरामध्ये कोणीतरी आलंय, त्यामुळे ते काय झाले, तर थोडे घाबरून उठून बसले. ज्योतिबांनी त्यांना विचारले, कोण आहात तुम्ही. मग ज्योतिबा म्हणतात की अरे बाबांनो, कोण आहे तुम्ही. आणि लगेच त्यांनी कंदिलाची वात मोठी केली आणि त्यांच्याकडे पहिल्या जमान्यामध्ये लाईट्स नव्हत्या, सो तेव्हा काय होते, तर कंदील. मग त्या चाहूल लागतात थोडंसं, म्हणजे त्यांना हिंट आल्यावरती ते काय करतात, तर त्यांच्याकडे जो कंदील असतो त्याची वात मोठी करतात, जेणेकरून थोडीशी म्हणजे ते कंदिलाची जी लाईट आहे ती थोडी दिसेल आणि समजेल की समोर कोण आहे ते. तो दोन भली धिप्पाड माणसे तलवारी घेऊन त्यांच्या पुढे उभी, आणि त्यांनी जेव्हा बघितलं तेव्हा दोन जी माणसं होती खूप धिप्पाड. आता धिप्पाड म्हणजेच काय, अशी लंबी तगडी किंवा लार्ज बॉडीवाली अशी माणसं त्यांच्या समोर उभी राहिलेली दिसली. त्यांना पाहून ज्योतिबा थोडे कचरले. मग त्यांना बघून ते थोडेसे घाबरले. एवढ्यात त्यांच्या कानावर शब्द पडले, तुमचा खून करण्यासाठी आम्ही आलो आहोत. तोपर्यंत त्यांना ऐकायला मिळतं की ती माणसं बोलतात की तुमचा खून करणे म्हणजे तुम्हाला मारून टाकण्यासाठी आम्ही आलो आहोत. आता मात्र ज्योतिबा गडबडले नाही. आता मात्र ते घाबरले नाही. आता ते ठामपणे उभे राहिले. त्याने उलट प्रश्न केला. मग ते रिपीट त्यांना क्वेश्चन विचारतात, पण कशासाठी तुम्ही मला ठार मारणार आहात. मग ते बोलतात की ठीक आहे, तुम्हाला मारायचंय तर मारू शकता, पण तुम्ही का मारणार आहे ते तर सांगा. मी तुमचा कोणता गुन्हा केला आहे, मी तुमचा काही क्राईम केलाय का, मी काही तुम्हाला त्रास दिलाय का, तुम्ही का मग मला मारणार आहात. मारेकरी त्यांच्या या प्रश्नाला काय उत्तर देणार. मग त्यांना मारेकरी जे होते, जे मारणारे जे दोन पर्सन होते, ते घाबरले. म्हणजे त्यांना कळे ना की खरंच ह्या व्यक्तीला आपण का मारायला आलोय. ते गडबडले. म्हणजे काय, तर ते थोडेसे
गोंधळले. त्यांना समजेना की काय उत्तर द्यायचं म्हणजे कन्फ्यूज झाले. एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. म्हणजे ते दोघं एकमेकांकडे बघायला लागले. मग एक जण म्हणाला, "तसं बघायला गेलं तर तुम्ही आमचं काहीच वाईट केलं नाही." मग तो बोलतो की "हां, तसं जर बघायला गेलं तर तुम्ही तर आमचं काही वाईट केलंच नाहीये." ज्योतिबा म्हणाले, "मग कशासाठी तुम्ही मला ठार मारणार आहात?" मग ज्योतिबा विचारतात, की "मग मी तर तुमचा काही क्राईम पण नाही केलाय. मी तुम्हाला काही त्रास पण नाही दिलाय. मग का तुम्ही मला ठार मारणार आहात?" आता त्यांना सांगणे गरजेचे होते. आता त्यांना खरं काय आहे हे सांगणं गरजेचं होतं म्हणजे इम्पोर्टंट होतं. त्यांनी उत्तर दिले, "काही लोकांनी तुम्हाला ठार मारा असं आम्हाला सांगितलं म्हणून आम्ही आलो." मग ते खरं सांगतात, की "आमचं तर काही म्हणजे तुमच्याबद्दल असं काही वाईट मत वगैरे नाहीये. पण आम्हाला तुमची सुपारी दिली म्हणजेच काय तर तुम्हाला मारण्यासाठी आम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला ठार मारून टाका म्हणून आम्ही आलेलो आहोत." ज्योतिबानी शांतपणे विचारलं, "पण मला मारून तुम्ही काय मिळवणार आहात?" मग ज्योतिबा काय म्हणतात, की "ठीक आहे बाबांनो, तुम्हाला मला मारायचं तुम्ही मारू शकता, पण मला मारून तुम्हाला काय भेटणार आहे? यात तुमचा काय फायदा? म्हणजे तुम्हाला काय फायदा होणार आहे याच्यामध्ये?" एक जण म्हणाला, "आम्हाला ₹1,000 मिळणार आहेत." मग तो काय बोलतो, "जर आम्ही तुम्हाला मारलं, तर त्या बदल्यात आम्हाला ज्यांनी आम्हाला इकडे पाठवलेलं आहे, त्यांच्याकडून आम्हाला किती पैसे भेटणार आहेत? तर ₹1,000 मिळणार आहेत." ते ऐकून ज्योतिबाने क्षणभर विचार केला आणि ते म्हणाले. मग ते ऐकतात आणि थोडंसं क्षणभर म्हणजे 1-2 मिनिट असं विचार करतात आणि काय बोलतात, "बाबांनो, माझ्या मृत्यूमुळे तुमचा असा फायदा होणार असेल, तर मला खुशाल मारा." मग ते काय बोलतात, की "ठीक आहे, तुम्हाला जर ₹1,000 मिळणार असेल, तुमचा फायदा होणार, तुमच्या चांगल्यासाठी आहे, तर तुम्ही मला निवांतपणे मारू शकता. खुशाल म्हणजे निवांत मारा." गोरगरीब लोकांसाठी मी आजवर कष्ट करत आलो. म्हणजे त्यांचं जे संपूर्ण जीवन होतं, हे कोणासाठी होतं तर गोरगरिबांसाठी होतं. त्यांच्याचसाठी ते आत्तापर्यंत मेहनत करत होते. त्याच लोकांच्या हातून मरण येणार असेल, तर ते मी माझं भाग्य समजेन. आणि मग ते काय बोलतात, "जर ठीक आहे, तुमच्याच हातनं म्हणजे तुमच्याचसाठी मी काम करतोय. जर तुम्ही लोकांनीच मला मारलं, ते तर माझं मोठं भाग्य असेल, की तुमच्या हाताने मी मरेन." माझं सारं आयुष्य तुमच्यासाठी आहे आणि माझी पूर्ण लाईफ जी आहे, ही मी ऑलरेडी तुमच्या नावावरती केलेली आहे आणि त्यांनी आपली मान मारेकऱ्यांपुढे वाकवली आणि मग ते आपली मान आहे ती खाली घालतात आणि बोलतात, "तुम्ही निवांत मला मारू शकता" म्हणून. मारेकरी गोंधळून गेले. मग हे ऐकून मारेकरी कन्फ्यूज होतात. त्यांचे मन चरकले. म्हणजेच काय ते थोडेसे असं म्हणजे त्यांना थोडंसं असं इन्सल्टिंग फील झालं. ज्योतिबांचे धैर्य पाहून मारेकऱ्यांच्या हातातील तलवारी गळून पडल्या. ज्योतिबांचं धैर्य म्हणजेच काय त्यांचे जे पेशन्स होते ते बघून मारेकऱ्याच्या हातातल्या ज्या तलवारी होत्या ह्या खाली पडल्या. मारेकरी भानावर आले. मग त्यांना समजलं की आपण किती मोठा गुन्हा करायला जातोय आणि ते थोडेसे भानावर आले. आपली चूक त्यांच्या लक्षात आली. ते दोघेही ज्योतिबांच्या पायाला स्पर्श करून म्हणाले आणि त्यांना कळलं की आपण किती मोठी चूक करायला चाललो होतो. मग ते म्हणजे पश्चाताप होतो त्यांना आणि ते ज्योतिबांचे पाय पकडतात. "तात्यासाहेब आमचा गुन्हा पोटात घालावा." महात्मांना काय बोललेले आहेत ज्योतिबांना तर "तात्यासाहेब आम्ही ही जी काही चूक करत होतो ही आम्हाला माफ करा. आम्ही जे करतोय ते पोटात घाला." म्हणजेच काय तर आम्हाला क्षमा करा. ज्योतिबा हे खरोखर महात्मा होते. महात्मा म्हणजेच काय तर ते खरंच ग्रेट सोल होते, संत होते. ते म्हणाले, "हे पहा, आता जे घडलं ते कुठेही बोलू नका." मग ते काय सांगतात, की "आता जे काही आपल्यामध्ये झालं आहे, हे कुठं कुणालाच सांगू नका. इतकंच काय, पण ज्यांनी तुम्हाला इथं पाठवलं त्यांचीही नावं कुणाला सांगू नका." मग ते बोलतात, की "ठीक आहे, म्हणजे हे झालं ते तर कुणाला सांगायचंच नाही. पण तुम्हाला मला मारण्यासाठी ज्यांनी पाठवलं आहे, त्यांची पण नावं कुणाला सांगू नका." ते दोघं मारेकरी काय झाले, तर ज्योतिबांचे भक्त बनले. भक्त म्हणजेच काय, डिव्होट बनले. म्हणजे त्यांची कामं करणं वगैरे. त्यांनी रात्रीच्या शाळेत ते दोघेजण दाखल झाले. म्हणजे महात्मांची जी शाळा होती, त्या स्कूलमध्ये त्यांनी रात्रीचं ॲडमिशन घेतलं. त्यांच्यापैकी एक ज्योतिबांचा संरक्षक झाला आणि त्यांच्यापैकी एक काय झाला, तर ज्योतिबांचा संरक्षक म्हणजे रक्षण करणारा बॉडीगार्ड वगैरे म्हणू शकतो. आणि दुसरा शिकून मोठा पंडित झाला आणि दुसरावाला जो होता, तो काय बनला, तर पंडित बनला. सो अशा प्रकारचा हा लेसन तुम्हाला दिलेला आहे. आय होप तुम्हाला हा लेसन आवडला असेल. जर तुम्हाला माझं शिकवलेलं आवडत असेल, समजत असेल तर चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये याच्या क्वेश्चन आन्सर्स सोबत. तोपर्यंत बाय बाय.